एक काळ होता की ज्या काळामध्ये घरामध्ये वाद होते, पण वादाबरोबर संवाद देखील होता. एक काळ होता की घरामध्ये भांडणं असायची, पण त्या भांडणांबरोबर एक विचार होता. मी जसं म्हटले की वाद होता, पण वादाबरोबर संवाद असायचा. घरामधली लहानांपासून थोरांपर्यंत सगळीच माणसं एकत्र बसून विचार व्हायचा, विनिमय व्हायचा आणि एक दिशा मिळायची. त्यामुळं पिढीला एक आपलं भवितव्य घडवण्यासाठी एक मदत व्हायची. पर्यायानं काळ बदलला आणि नातं देखील बिघडत गेलं. अनेक सर्वे करण्यात आले. त्याच्यामध्ये एक सर्वे असा सांगतोय की ज्या घरामध्ये मुलांशी संवाद होत नाही, अशा घरातील 60% मुलांच्यामध्ये मानसिक अस्थैर्य किंवा भावनिक अस्थैर्य असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. दुसरा एक सर्वे असं सांगतो की किशोरवयीन मुलं अलीकडच्या काळामध्ये आपण आत्महत्या केल्याच्या बऱ्याचशा घटना पाहतो, ऐकतो, वाचतो. तर जवळजवळ 40% मुलांच्यामध्ये पालकांची योग्य तो संवाद न झाल्यामुळं मुलं त्या मार्गाला जातात. आणि आणखीन एक सर्वे असा करण्यात आला की त्या सर्वेमध्ये जवळजवळ 7 पैकी 4 मुलांनी असं उत्तर दिलं की आमच्या घरामध्ये आम्हाला समजून घेणारं कुणी नाही, आमचं ऐकणारं कुणी नाही. म्हणजे याचा अर्थ काय की आज आमच्या पाल्याशी आम्ही बोलतोय, पण संवाद साधायला आम्हाला वेळ नाही आहे. आम्ही मुलाला शाळेत पाठवतोय, पण खरंच शिक्षण द्यायला आम्हाला वेळ नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं मुलाला आम्ही पैसा देतोय, पण त्याला घडवायला आम्हाला वेळ नाही आहे. अर्थात वेळ नाही या एका शब्दामुळं संवाद हरवलेला आहे आणि या संवादामुळं नातं देखील. नमस्कार, मी निवेदक आणि व्याख्याता गोपाळ पाटसुपे. बालक ते पालक प्रवासामध्ये आज खऱ्या अर्थानं एका महत्त्वपूर्ण विषयावरती मला तुम्हाला आणायचं आहे. कारण आजच्या काळामध्ये आज दोघंही आई आणि वडील अर्थात पैसा मिळवला पाहिजे, घराची परिस्थिती घडी बसवण्यासाठी दोघांनीही नोकरी केली पाहिजे. पण ही नोकरी करत असताना आमचा मुलाशी होणारा संवाद का आम्ही त्याच्याशी नुसतं बोलतोय हा विचार मात्र पालक करेनासे झालेत आणि त्याचे परिणाम मात्र खूप भयावह होताना आम्ही पाहतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच विषयावरती आज आपल्याला बोलायचं आहे. आजच्या काळामध्ये पैसा हे साध्य झालेला आहे आणि त्यामुळे झालंय काय की पैसा कमवलाच पाहिजे. आई वडील दोघंही नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडत आहेत, पण ही दोघं बाहेर पडत असताना आपल्या मुलाला द्यायला वेळ कुठे आहे. अशीच एक घटना या उदाहरणामध्ये दोघंही आई वडील एका मोठ्या हुद्द्यावरती, एका मोठ्या शासकीय पोस्टवरती आहेत. मुलगा एकटा आहे, एकुलता एक आहे आणि एकुलता एका मुलासाठी त्यांचा चाललेली धडपड, त्यांचं चाललेलं कष्ट आणि हा खटाटोप जो आहे तो नक्कीच त्या मुलासाठी आहे, त्याच्या भवितव्यासाठी आहे. मात्र सकाळी उठल्यानंतर ऑफिसला जाण्याची गडबड, मुलाला काहीतरी बोलायचं होतं, पण आपण आल्यानंतर संध्याकाळी बोलू. ठीक आहे, मुलगा गप्प बसला. दुपारी दिवसभर ऑफिसमधलं टेन्शन, ऑफिसमधली कामं, संध्याकाळी घरी आल्यानंतर ज्यावेळेला आम्ही मुलगा आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो मुलगा त्यांना बोलतोय, आई आणि बाबा मला तर आपण नंतर बोलू, तू जेवलास का, तू अभ्यास केलास का, बस एवढंच बोलणं. असं बरेच दिवस याशिवाय मुलाशी बोलणं हा विषयच नव्हता आणि हे निरीक्षण तो मुलगा करीत होता. अर्थात 15-16 वर्षांचा हा मुलगा हे निरीक्षण करीत असताना असे बरेच दिवस चालू आहे. मुलाला पाहिजे ती दिलं जातं, पैसा दिला जातोय, त्याच्या सगळ्या गरजा भागवल्या जात आहेत, पण एक गरज मात्र त्याची भागवली जात नव्हती, तो म्हणजे त्याच्याशी होणारा संवाद. आणि हे निरीक्षण तो मुलगा करत होता. बरेच दिवस गेले आणि एक दिवस असा आला की सर्वांची सकाळची धावपळ चालू होती, ऑफिसला जाण्याची, शाळेला जाण्याची वगैरे वगैरे. आणि या नादामध्ये आईवडील सकाळी लवकर उठले आणि लवकर उठून आपलं आवरून ज्यावेळेला मुलाला उठवायचं म्हणून ते त्याच्या खोलीमध्ये गेले आणि समोरचं दृश्य पाहिल्यानंतर मात्र पायाखालची वाळू सरकली, पायाखालची जमीन हादरली. कारण त्या क्षणी त्या मुलानं आपलं आयुष्य संपवलेलं होतं. आई वडिलांना कळायचं बंद झालं की हे असं कसं, माझा मुलगा असा का करू शकतो, असं कसं करू शकतो आणि हे असं होऊच शकत नाही. आणि त्या विवंचनेमध्ये अनेक दिवस पालक अक्षरशः एकाकी पडले. पुन्हा एकदा का, तर माझ्या मुलानं हे पाऊल का उचललं. आज एक वेळ अशी येते की त्या क्षणी आम्ही डोक्याला हात लावून बसतो आणि विचार करत बसतो की हे असं का झालं. आज वेळीच जर मुलाला आम्ही वेळ दिला असता, वेळ देणं आणि वेळ देऊन त्याच्याशी संवाद साधला असता, तर कदाचित मुलाला जे सांगायचं होतं ते जर ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. काही घडलेल्या घटना आहेत.
हे एक उदाहरण झालं. अशी अनेक उदाहरणं आहेत की आई वडिलांना मुलाला सगळं द्यायला आहे पण वेळ द्यायला नाही. आणि म्हणून पालकांनो, आपण आपल्या मुलाशी संवाद साधणं हे आजच्या काळामध्ये खूप गरजेचं बनलेलं आहे. आज माझ्या मुलाची गरज काय आहे हे न जाणता फक्त त्याला वाटेल तेवढं पैसे, वाटेल त्या वस्तू आम्ही देत राहिलो तर त्याचा उपयोग मात्र शून्य आहे बरं का. म्हणून आता वेळीच जागे व्हा. लहानपणापासून मोठे होत असताना त्याच्या मनावरती, कारण कुठलीही गोष्ट एक लक्षात घ्या की एकदम भडका कधी होत नसतो. आग ही हळूहळू लागलेली असते आणि त्याचा भडका मग एक वेळ आल्यानंतर होतो आणि त्या क्षणी सगळं बेचिराग झालेलं असतं. अशी वेळ येऊन द्यायची नाही आपल्याला. आणि म्हणून अगदी लहान वयोगटापासून माझ्या मुलाच्या भावनिकतेचा विचार होणं हे खूप गरजेचं आहे. कारण मुलं हुशार आहेत पण तितकीच ती मलूल आहेत, तितकीच ती संवेदनशील आहेत. आणि या संवेदनशील मनाला हाताळणं हे आपलं कसब आहे, आपलं कौशल्य आहे. शाळेमध्ये हुशार आहे पण आमचा संवाद हा फक्त त्याच्या मार्काशीच होतोय, त्याच्याशी होतच नाहीये. आमची तुलना हा जगातल्या इतर मुलांशी त्याची होते. त्याला काय हवं किंवा त्याला काय नको हे आम्ही कधीच पाहिलेलं नाही हो. आणि त्याचे परिणाम मात्र इतके भयानक होतात, तिथं मात्र आम्ही तिथून पुढे विचार करायला लागतो. पण त्याच्या आधीच आपण थोडं वळण देऊया ना स्वतःला. आणि म्हणून आज ही काळाची गरज बनलेली आहे की माझ्या मुलाला अगदी लहान वयोगटापासून दररोज किमान 15 ते 20 मिनिटं त्याच्याशी संवाद तुम्हाला साधलाच पाहिजे. जिथं आईवडील नोकरीला नाहीत त्यांनी साधला पाहिजेच पाहिजे. पण जिथं नोकरी करतात त्यांनी आपल्या नोकरीच्या व्यापातून दररोज किमान म्हणतोय मी एक 15 ते 20 मिनिटं मात्र आपल्या मुलाला वेळ दिला पाहिजे. आज तुला काय हवं, तुला शाळेमध्ये काय शिकवलं ते तिथून एखादी गोष्ट चांगली केली असेल तर त्याचं कौतुक करणं, त्याचं काही चुकत असेल तर त्याला त्याच भाषेमध्ये समजावून सांगणं. आणि आई आणि वडिलांनी मुलाशी किती मैत्रीपूर्ण नातं आहे. म्हणजे माझ्या आई वडील चुकलं तर मला तितकंच कडक शब्दामध्ये सांगतात, बरोबर आलं तर माझं कौतुक करतात. म्हणजे माझ्या आई वडील हे माझ्यासोबत आहेत. ही एक विश्वासाची, एक आपुलकीची भावना त्या मुलामध्ये निर्माण होणं हे खूप गरजेचं आहे. आणि तो 15 ते 20 मिनिटांचा वेळ हा मुलाच्या पुढच्या भवितव्यासाठी दिशा देणारा ठरतो आहे. जेव्हा पेपरमधल्या बातम्या वाचतो, टी व्हीमधल्या बातम्या आम्ही ऐकतो, पाहतो, त्यावेळेला मन देखील सुन्न होतं की ही मुलं या वयोगटामध्ये ह्यांना हे सुचतं कुठून. अर्थातच जेव्हा पालक म्हणून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत नाही, तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, तेव्हा होतं काय हो? साधी गोष्ट आहे, तो मुलगा दुसरा मार्ग निवडतो. म्हणजे मग तुम्ही जर मैत्रीपूर्ण मित्र म्हणून त्याच्याशी बोलत नसाल तर त्याला बाहेरचे मित्र मिळतात. मग बाहेरचा मित्र कसा आहे किंवा तो मार्गदर्शन योग्य करणारा आहेच का हे आपण सांगू शकत नाही. या मित्राखेरीज दुसरा जो मित्र आहे तो आजच्या काळातला म्हणजे टी व्ही आणि मोबाईल नावाचा. मग टी व्ही जेव्हा त्याचा मित्र होतो, मोबाईल त्याचा मित्र होतो, त्या मोबाईलमधून तो काय पाहतो, त्या मोबाईलच्या आहारी तो कसा जातो आणि मित्रांच्या संगतीमुळं त्याला निश्चित कोणती दिशा मिळते हे देखील आम्ही पाहत नाही. आम्हाला एकच वाटतं की आमचा मुलगा शिकतोय, बरोबर की नाही. मग आमचा मुलगा शिकतोय पण काय शिकतोय आणि कसा घडतोय हे मात्र सोयीस्कररित्या आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, त्याला पुरवलं दिलं. त्यामुळं जेव्हा आपण त्याच्याशी संवाद साधत नाही, त्याला वेळ देत नाही, त्याला वेळ देणारा हा समाज किंवा वेळ देणारे दुसरं कोणीतरी आहे की ते त्याला कुठं घेऊन जातील हे सांगता येत नाही. कारण एक वयोगट असा असतो की त्या वयोगटामध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं, काही गोष्टींची जाणीव नसल्यामुळं त्याला चांगलं वाईट या गोष्टी कशा कळतील. आपला संवाद नसेल, चांगलं वाईट सांगणारी माणसंच जर त्याच्याशी बोलणारी नसतील तर त्याला ते कसं कळेल हो. म्हणून चांगलं वाईट सांगण्यासाठी किमान त्याच्याशी आपुलकीनं बोलण्यासाठी आणि या गोष्टी करण्यासाठी आपण आपल्या मुलाशी संवाद साधला पाहिजे. आणि पहा, आपल्या मुलाशी संवाद साधून पहा. जेव्हा मुलाशी संवाद साधता, कुठल्याही वेगळ्या मित्राच्या शोधात जात नाही, मोबाईलच्या शोधात जात नाही. ऑफिसमधून आल्यानंतर, कामाहून आल्यानंतर किंवा घरी असणाऱ्या सगळ्या पालकांनी ठेवा मोबाईल. एक वेळ असा ठेवा, मोबाईल शिवायचा एक दिवस ठरवा, एक तास ठरवा किमान, की मोबाईल बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन बोलणं. शाळेतल्या गप्पा असू दे, पै पाहुण्यांच्या गप्पा असू दे, समाजातल्या असू दे, या विषयावरती एकत्र येऊन सगळे एकत्रित बोला. आणि हे बोलणं त्या मुलाला कुटुंबातल्या
आई वडिलांच्या नात्यातल्या संवादातला एक जिव्हाळा आपुलकी देऊन जातो की त्यामुळे त्याचं मन एखाद्या कळीप्रमाणे असं फुलत जाऊन एखाद्या फुलाप्रमाणे मग ते फुलतं आणि त्याला एक आपुलकी आपल्या कुटुंबाबद्दल वाटते. त्यामुळे वेळ द्या. तुम्ही वेळ दिला नाही की मी काय म्हटलं की वासून दुसरी काही ठिकाणं, दुसरे काही आजच्या काळातली साधनं त्याला गिळंकृत करायला तयार आहेत. त्यामुळं पालकांचा संवाद होणं हे आजच्या काळातलं खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. अगदी प्राथमिक टप्प्यापासून ते अगदी किशोरवयीन मुलांच्यामध्ये पर्यंत हा संवाद झाला पाहिजे. आणि हा संवाद होत नाही म्हणून आत्महत्येच्या घटना असतील, मुलांचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्याच्या घटना असतील, मुलं एकलकोंडी होण्याच्या घटना असतील किंवा मुलं वेगळा मार्ग निवडणं, आई वडिलांना न विचारता वेगळा मार्ग निवडणं या घटना असतील. याला कारण एकच आहे, आम्ही घाबरतोय का, आम्ही लाजतोय का, किंवा आम्हाला खरोखर वेळ नाही. याही गोष्टींचा विचार सर्व पालकांनी केला पाहिजे. तरच आपल्या मुलांना आपण दिशा देऊ शकतो. फार गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी बोलतो, हे गांभीर्यानं घ्या. मुलाला वेळ देणं, संवाद साधणं या एका विषयावरती तुम्ही बरंचसं काही करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह, नव्या विषयासह. तोपर्यंत सगळ्यांची रजा घेतो. फक्त एकच करा, मुलांची संवाद साधा. संवाद हरवला की नातं हरवणार आहे, ते नातं हरवू नका. आपल्या मुलांची संवाद साधा आणि मुलांना वेळ द्या, तर मुलं आपली राहतील. धन्यवाद.